गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. उपवास असतो, साबुदाणा भिजत घालायला विसरतो आणि जर काहीतरी चमचमीत खावंसं वाटत असेल, उपवासालाच नाही इन जनरलही जर काही चमचमीत खावंसं वाटत असेल, साबुदाणा भिजवत न घालता, तर आपण इथे बनवतो हे साबुदाण्याचे भजे. एक कप साबुदाणा घेतलेला आहे. हा मिक्सरमध्ये पहिले फिरवून घेऊयात. खूप काही असं बारीक वाटायची गरज नाहीये साबुदाणा. यामध्ये मिरचीचे तुकडे घालूयात, थोडे आल्याचे पण काप घालते. आलं नसेल चालत, उपवासाला स्किप केलं तरी चालेल. आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. यामध्ये घालूयात इथे एक कच्चा बटाटा मी किसून घेतलेला आहे, साल काढून. हा बटाटा घालूयात, थोडंसं जिरं आणि मीठ चवीनुसार. आणि आता यामध्ये अर्थातच पाणी घालायचं. बटाट्यामध्ये पण मॉइश्चर असतं, त्यामुळे पाण्याचा वापर बेताने करायचा. आणि आता हे मुरण्यासाठी फक्त एक 10 मिनिटं ठेवून देऊयात. इथे हे मिश्रण आहे ना, मी असं छान स्प्रेड करून 10 मिनिटं फक्त मुरवून ठेवलं होतं. तुम्ही बघू शकाल हे छान असं एकसंध झालेलं आहे. याला बाइंडिंग अतिशय सुरेख आलेलं आहे. आता काय करायचं, आता या स्टेजला आपण यामध्ये घालतोय भाजलेला शेंगदाण्याचा कूट. कूट घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातला काहीच हरकत नाही. म्हणजे रादर तुम्ही हे असंच भजे सोडू शकता, पण मी थोडंसं यांना भज्यापेक्षा आहे ना वड्यांचा शेप देते आत्ता. हे असंच मिश्रण उचलून याचे तुम्ही भजे करू शकता. अगदी म्हणजे उपवासाची खेकडा भाजी पण याची होईल, कारण किसलेला बटाटा आहे त्याला तो परफेक्ट असा शेप येतो खेकडा भजीचा. पण आपण ह्याचे छोटे छोटे वडे करून घेऊयात. सो अगदी थोडं थोडं मिश्रण घेते, हे हातावर असा वडा करून घ्यायचा. याच पद्धतीने सगळे असे छोटे 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 वडे करून घेते मी. इथे काही वडे मी बनवून घेतलेले आहेत. तेलही बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता हे वडे तेलामध्ये सोडूयात आणि छान खरपूस होईपर्यंत तळूयात. खालच्या बाजूने एक मस्त असे खमंग खरपूस तळून झाले की हे वडे उलटवून वरची बाजूही छान तळून घ्यायची. आणि हे वडे आहेत ना, मीडियम टू हाय हीटवर तळायचे. कधीच मंद आचेवर नाही तळायचे, कुठलाही साबुदाण्याचा प्रकार असो. काय होतं, साबुदाण्यामध्ये मॉइश्चर असतं, स्टार्च खूप असतं. त्यातलं जर पाणी रिलीज झालं तर बाष्पीभवन होतं. त्याला बाहेर पडायला मार्ग नाही मिळाला की वडे फुटतात. त्यामुळे मीडियम टू हाय हीटवर कायम तळून घ्यायचं. वडे खमंग खरपूस तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतात. खूप छान सुवासही येतोय. काढूयात टिश्यू पेपरवर. क्या बात आहे. झटपट साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आल्याचे तुकडे, एक मध्यम आकाराचा सोलून किसलेला बटाटा, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, जिरे, मीठ, पाणी, तेल. साबुदाण्याची मिक्सरमध्ये भरड काढून घेत त्यात किसलेला कच्चा बटाटा, जिरं, मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालून हे मिश्रण मुरवून घ्यायचं. आता यात शेंगदाण्याचा कूट घालायचा. अशा पद्धतीने वड्याचा आकार द्यायचा आणि गरम तेलात वडे तळायचे. झाले आपले झटपट साबुदाणा न भिजवता केलेले साबुदाणा वडे तयार. आपण इथे गुळ पापडी कशी बनवायची ते बघणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने ही गुळ पापडी बनवून तयार होते आणि ही गुळ पापडी नाचणीची आहे. तर सगळ्यात आधी इथे 2.5 कप मी घेतलेली आहे नाचणी एका पॅनमध्ये. यामध्ये घालतेय अर्धा कप साजूक तूप आणि मध्यम आचेवर हे एकत्र कमीत कमी 10 ते 12 मिनिटं भाजून घेऊयात. तर इथे हे जे साजूक तूप घातलेलं आहे हे थोडंसं यामध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत या गुठळ्या अशा राहतात. पण जसजशी ही नाचणी भाजत जाते तसतसे या गुठळ्या मोकळ्या होतात. हवं असेल तर थोडं आणखी एक 2 ते 3 चमचे साजूक तुपाचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता.
सो इथे हे नाचणीचं पीठ मी छान खमंग भाजून घेतले. तूप यावर फ्लोट व्हायला सुरुवात झाली. जसं आपण बेसनचं पीठ बेसन लाडूसाठी भाजतो तसंच सुरुवातीला अर्धा कप साजूक तूप घातलेलं, नंतर आणखी अर्धा कप साजूक तूप मी वाढवलेलं आहे. सो 2.5 कप नाचणीचं पीठ असेल तर 1 कप साजूक तूप आपण इथे वापरतोय. आता हे ऑलमोस्ट भाजत आलंय. या स्टेजला यामध्ये घालूयात अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं. हे यामध्ये मिक्स करूयात आणि आणखी एकत्र 3 ते 4 मिनिटं हे छान भाजून घेऊया. खोबरं घातल्यावर 5 मिनिटं हे मिश्रण छान परतून घेतलं की गॅस बंद करते. या स्टेजला मी इथे घालते वेलची पूड आणि 5 मिनिट आपण थांबणार आहोत, वाट बघणार आहोत. जर इतक्या गरम मिश्रणामध्ये आपण जर यामध्ये गूळ घातला तर गुळपापडी जी आहे ती खूप कडक होते. आपल्याला ना ही नाचणीची गुळपापडी छान अशी खुसखुशीत बनवायची आहे. यातली जी गरम गरम वाफ आहे ती निघून गेली की मग यामध्ये गूळ घालूयात. गूळ थोडासा हलकासा उष्ण असतो. ज्यांना गूळ नाही घ्यायचा त्यांनी मग खडीसाखर घ्या. 1 कप खडीसाखर मिक्सरमध्ये फिरवून ती यामध्ये घातली तरी चालेल. त्याचीही गुळपापडी चवीला छान लागतं. आता हे मिश्रण हलकासं थंड झालेलं आहे. यामध्ये मी घालते 1 कप गूळ आणि आता गूळ यामध्ये छान एकजीव होईपर्यंत हे मिक्स करायचं. मिश्रण गरम आहे त्यामुळे गूळ व्यवस्थित विरघळतो. या सगळ्या गुठळ्या आपल्याला बेसिकली मोडून घ्यायच्यात गुळाच्या. आता हे छान असं एकजीव झालेलं आहे मिश्रण. आता एक ट्रे घ्या किंवा मी इथे थाळा घेतलेला आहे आणि यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आणि छान असं एकसारखं थापून घेऊयाचं मिश्रण. आता हवा तर सुकेमेव्याचे काप तुम्ही इथे घेऊ शकता. मी पिस्ता घेते, बदाम काजू हे घेतलं तरी चालेल आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पण दिसायला छान दिसतं म्हणून. आणि आता फक्त 5 मिनिट थांबूयात, मग याच्या आपण वड्या घालून घेऊया. इथे आता जवळपास 10 मिनिटं झालेले आहेत. ही गुळपापडी छान सेट झाली आहे. आता याचे आपण पीसेस करून घेऊयात. सुरी घेतली तरी चालेल. खूप मस्त वड्या पडत आहेत. आता तुम्ही बघू शकाल, एक काढते मी. छान वडी निघते, तुम्ही बघू शकाल. तर ही नाचणीची जी गुळपापडी आहे किंवा सुखडी आहे ही थंड झाली की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता. 3 ते 4 महिने या पापड्या छान टिकतात आणि मस्त खुसखुशीत लागतात. नाचणीची झटपट गुळपापडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2.5 कप नाचणीचं पीठ, 1 कप साजूक तूप, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, वेलची पूड, 1 कप गूळ, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या. नाचणीत साजूक तूप घालून घेत हे मिश्रण खमंग भाजून घ्यायचं. आता यात सुकं खोबरं आणि वेलची पूड घालायची. मिश्रण थोडं थंड झालं की यात गूळ मिसळायचा आणि अशा पद्धतीने ताटात हे मिश्रण काढायचं. त्यावर आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या घालायच्या आणि वड्या पाडायच्या. झाली आपली झटपट खुसखुशीत नाचणीची गुळपापडी तयार. आज आपण मालवणी पद्धतीचं वाटपाची डाळ किंवा वाटण लावलेली डाळ किंवा गोडी डाळ कशी बनवायची ते बघतोय. दर कोसावर खाद्य संस्कृती बदलते, तर मालवणमध्येही यामध्ये चेंजेस होतात. काही जण वाटणामध्ये कांदा टाकतात, काही जण डाळ शिजताना टोमॅटो टाकतात. तर मला जी आवडलेली मेथड आहे ती तुम्हाला इथे मी आज दाखवते. कुकरचा डबा घ्यायचा, त्यामध्ये तूर डाळ घालून घ्यायची. कुठलंही धान्य कायम शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचं 3 ते 4 वेळा. डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे 3 ते 4 वेळा. यामध्ये घालायचं आहे पाणी. अर्धा कप डाळ आहे तर साधारण 1.5 कप पाणी मी घालते. टोमॅटो, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय हे घालते. कुकर घ्यायचा, कुकरच्या बेसला त्याला जी जाळी येते ती घालायची. त्यावर 1/2 इंचभर पाणी घालून घ्यायचं. आता हा डाळीचा डबा ठेवते आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊ शकता किंवा मग काय करायचं, मीडियम टू हाय हीटवर कुकर गरम करून घ्यायचा. त्याला वाफ यायला सुरुवात झाली की टेम्परेचर रिड्यूस करायचं आणि लो हीटवर 15 मिनिटात डाळ छान शिजते. डाळ शिजते तोवर आपण याचं वाटण करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे. साधारण 1/2 कप चव मी घेते. यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 अर्धा चमचा जिरं आणि याची छान पेस्ट करून घेऊया.
तर डाळ छान मी वाटून घेतली. वाटण करताना हलकंसं पाणी घातलं होतं आणि वाटण छान तयार आहे. डाळ इथे मी स्टीमवर वाफवली आहे 15 मिनिटं. शिट्टी काढलेली नाही आहे. मला त्या पद्धतीने डाळ शिजवायला आवडते. छान आणि मऊसूत डाळ शिजली, तुम्ही बघू शकाल. आता ही छान घोटून घ्यायची डाळ. रवीने घोटली तरी चालेल. तर डाळीला फोडणी घालण्यासाठी तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं. जिरं आपण वाटणात पण घातलेलं आहे तरी मी घालते थोडंसं. चिमूटभर हिंग, कढीपत्ता. आणि आता प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे. जसं मी सांगितलं, काही जण हे वाटण डाळीमध्ये मिक्स करून घालतात, पण मी हलकंसं हे परतून घेते. म्हणजे लसूण जो आपण घातला आहे त्याचा जो कच्चपण आहे तो निघून जातो. आणि हे हलकीशी वाटण आहे, एक 3 ते 4 मिनिटं फक्त परतून घ्यायचं. तर हे वाटण छानपैकी परतून झालं की यामध्ये हळद घालूयात. काही जण वाटणामध्येच हळद मिक्स करतात, पण मी आत्ता घालते. रंग छान येतो ही अशी वर्ण हळद घातली तर, आणि ती करपतही नाही. आणि यामध्ये आता घालूयात शिजवलेली डाळ. यामध्ये पाणी घालायचं. सो या ज्या डब्यामध्ये डाळ शिजवून घेतली त्याला थोडीशी डाळ चिकटलेली असते, त्यामध्येच पाणी घालून घेतलं. आणि आता मीठ घालूयात चवीपुरतं. मिक्स करायची. खूप सुंदर दिसते, तुम्ही बघू शकाल. आणि छानपैकी याला एक उकळी काढून घेऊयात. एक 7 ते 8 मिनिटे डाळ छान मी शिजवून घेतली आहे. मस्त उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकाल. भन्नाट छान कन्सिस्टन्सी येते. आणि याचं इतकी साधी डाळ आहे ना, सिम्पल आहे, पण याची चव अफलातून लागते. ही तुम्ही अशीच सूपसारखी पिऊ शकता. यामध्ये हवं तर डाळ शिजताना भाज्या घालू शकता, किंवा तांदळाची भाकरी त्यामध्ये चुरून खाऊ शकता, किंवा भातासोबत इंद्रायणी तांदळाचा भात करायचा आणि ही मालवणी वाटपाची डाळ मस्त वरपायची. झटपट मालवणी वाटपाची डाळ करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप तूर डाळ, 1.5 कप पाणी, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा मोहरी, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे तेल, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. तूर डाळ स्वच्छ धुवून घेत त्यात पाणी आणि टोमॅटो घालायचा आणि डाळ शिजवून घ्यायची. आता मिक्सरमध्ये ओल्या नारळाचा चव, लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरं वाटून घ्यायचं. आता मोहरीच्या फोडणीत जिरं, हिंग, कढीपत्ता आणि तयार केलेलं वाटण परतून घ्यायचं. आता यात हळद आणि शिजवलेली डाळ घालायची. चवीप्रमाणे मीठ घालत याला उकळी काढायची. झाली आपली झटपट खमंग मालवणी वाटपाची डाळ तयार. आज आपण झटपट असे बनणारे कुरकुरीत नगेट्स कसे बनवायचे ते बघतोय. हे नगेट्स बनवण्यासाठी आपण ब्रेड क्रम्स, ब्रेड असं काहीही वापरत नाहीये. जे साहित्य घरामध्ये उपलब्ध आहे त्यामध्येच हे कुरकुरीत खुसखुशीत असे ब्रेड क्रम्स बनवून तयार होतात. मुख्य म्हणजे झटपट होतात. तर सगळ्यात आधी इथे 2 बटाटे उकडून मी हे व्यवस्थित किसणीने किसून घेतलेले आहेत. यामध्ये भाज्या घालूयात. किसलेलं गाजर, अर्धं गाजर किसून घेतलेलं आहे, बारीक चिरलेली ढोबळी मिरची. आणि मसाल्यांमध्ये आपण घालतोय मिरपूड अर्धा चमचा, मिक्स्ड हर्ब्स 1 चमचाभर, चिली फ्लेक्स, लसूण पेस्ट, लसूण पावडर वापरली तरी चालेल, 1 चमचाभर लसूण पेस्ट आहे, चवीपुरतं मीठ. आणि यावर घालूयात ही पोह्याची पूड. तर इथे मी काय केलेलं आहे, एक साधारण अर्धा कप पोहे घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि हे फिरवून त्याची अशी पावडर किंवा पूड करून घेतली. आणि आता हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेऊयात. आता हे हलकंसं मिक्स करून झालं की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरही घालूयात. यातून आता काय करायचं, एक पोर्शन घ्यायचा आणि हा आहे ना हलकासा रोल करून घेऊयात. आता हे असं छान याचा रोल करून झाला की काय करायचं, सुरी घ्यायची आणि सुरीने हे असं कट करून घ्यायचं. हवे तर याचे वडे थापून पण तुम्ही तळू शकता, किंवा ट्रेमध्ये थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करून त्याचे असे लांब लांब वड्या करून पण तळू शकता. तर मी याला हलकासा नगेट्सचा शेप देऊनच घेते. आणि आता याच पद्धतीने सगळे नगेट्स मी बनवून घेणार आहे.
चला तर मग इथे सगळे नगेट्स मी बनवून ठेवलेले आहेत. कढईमध्ये तेलही गरम केलं आहे. तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता, डीप फ्राय केलं पाहिजे असं काही नाही. यामध्ये हे नगेट्स सोडूयात आणि छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि इथे नगेट्स मी मस्तपैकी तळून घेतले, छान असा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत. तुम्ही बघू शकाल मस्त रंग आलेला आहे. आणि आता आपण हे यातलं तेल पूर्ण निथळून काढूयात टिश्यू पेपर. मस्त दिसतात. आता याच पद्धतीने हे सगळे नगेट्स तळून घेते. तर हे नगेट्स तुम्ही असेच खाऊ शकता. यामध्ये खूप सारे आपण मसाले ऑलरेडी घातलेले आहेत किंवा मेयोनीज डिप, चिली सॉस यासोबतही अफलातून लागतात. आणि मुख्य म्हणजे याचा क्रिस्प आहे, खरपूसपणा आहे, तो बराच काळ टिकतो. पोह्याचे नगेट्स करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 उकडून सोललेले बटाटे, अर्ध किसलेलं गाजर, 1 बारीक चिरलेली ढोबळी मिरची, अर्धा चमचा मिरेपूड, 1 चमचा मिक्स्ड हर्ब, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा लसूण पेस्ट, मीठ, पोह्याची पावडर, कोथिंबीर, तेल. उकडून किसून घेतलेले बटाटे घेत त्यात गाजर, ढोबळी मिरची, मिरपूड, चिली फ्लेक्स, ठेचलेलं लसूण, चवीप्रमाणे मीठ आणि पोह्याची पूड आणि कोथिंबीर घालायची. हे मिश्रण एकजीव करत याचे अशा पद्धतीने वडे तयार करायचे आणि तळायचे. झाले आपले पोह्याचे नगेट्स तयार. आज आपण आंध्र स्टाईल टोमॅटो भात कसा बनवायचा ते बघतोय. भात म्हणलं की तांदूळाचाच भात असं साधारण सर्वांना वाटतं, पण हा रव्यापासून रवा टोमॅटो भात आपण बनवत आहोत. तर सगळ्यात आधी 1 कप जाड रवा मी पॅनमध्ये घेतलेला आहे. यामध्ये घालायचं 1 चमचाभर साजूक तूप आणि तुपावर रवा हलकासा 5 ते 6 मिनिट मी फक्त भाजून घेते. रंग वगैरे बदलेपर्यंत भाजायचं नाही, हलकासा तो भाजून घ्यायचा जेणेकरून त्याचं जे रॉ टेक्स्चर आहे ते निघून जाईल. सो खूप वेळ मी हा भाजून नाही घेणार, 5 ते 6 मिनिट मध्यम असेल. तर इथे रवा छानपैकी हलकासा भाजून घेतलेला आहे. आता रवा आपण काढूयात डिशमध्ये. याच पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये थोडे काजू घालायचे आणि हलकेसे तळून घ्यायचे. काजू छान हलकेसे फ्राय झाले, एकसारखे सोनेरी, की हे काढूयात एका प्लेटमध्ये. काजू तळलेले बाजूला ठेवूयात. आता त्याच तेलात आपण घालूयात अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं, त्यानंतर चिमूटभर हिंग, डाळी घालायच्या. यामध्ये अर्धा चमचा चणा डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ. ही डाळ आधी आपण हलक्याशा फ्राय करूया. आता हलक्याशा या डाळी तळत आल्या की यामध्ये घालूयात कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा. मिक्स करायचं आणि कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा छानपैकी हलकासा फ्राय होत आला की यामध्ये घालायचं 1 चमचाभर किसलेलं आलं. मिक्स करूया. आल्याचा खूप छान स्वाद उतरतो या टोमॅटो भातमध्ये, त्यामुळे शक्यतो स्किप नका करू. बारीक चिरलेलं टोमॅटो. सो इथे 2 टोमॅटो मी घेतलेले आहेत. टोमॅटो भात आहे त्यामुळे टोमॅटोचा वापर आपल्याला सढळ करायचा. 4 ते 5 मिनिट हे टोमॅटो छानपैकी मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. टोमॅटो छानपैकी 5 ते 6 मिनिट मी परतून घेतलेलं आहे. हलकंसं मॅश झालंय कांद्यामध्ये. आता यामध्ये घालूयात 1 कप मी जाड रवा घेतलाय, तर यामध्ये आपण घालतोय 3 कप पाणी. तुम्ही बारीक रवा वापरत असाल तर 2 कप पाणी पुरेसं होईल. मीठ घालूयात चवीप्रमाणे. हळद पण घालायची. हळद आधीच घातली तरी चालेल, पण मी आत्ता घालते. मिक्स करूया. छानपैकी 1 उकळी काढायची. ते पाण्याला खूप छान उकळी आलेली आहे. आता गॅस आहे ना, गॅस अगदी मंद आचेवर करून घ्यायचा. ही स्टेप गरजेची आहे. खूप पाणी उकळत असताना जर तुम्ही त्यामध्ये रवा सोडला तर त्याच्या गुठळ्या होतात आणि ते उडतं खूप अंगावर. सो यामध्ये थोडा थोडा रवा सोडायचा आणि मिक्स करत घ्यायचं. हे पटकन मिक्स करून घेऊयात. हळदीचा छान असा हलकासा सोनेरी रंग या उपम्याला येतो. तर हा रवा छान असा एकसारखा एकजीव झाला की यामध्ये पुन्हा मी 1 अर्धा चमचा साजूक तूप घालते. ऑप्शनल आहे. सो हे मिक्स करूयात. मौसूद असतो हा उपमा किंवा भात, त्यामुळे मग मी पाणी थोडंसं जास्त घालते. तर झाकण ठेवूयात आणि छानपैकी
अगदी मंद आचेवर एक 5 ते 6 मिनिट हा शिजवून घेऊया. मंद आचेवर एक 5 ते 7 मिनिटं छानपैकी मी हा शिजवून घेतलेला आहे. वाव, मस्त दिसतोय, खूप छान रंग आलेला आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आता ही जी कन्सिस्टन्सी आहे ही कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट आहे, कारण आणखी एक 5 मिनिटं गेलं की हे छान दाटसर होतं. त्यामुळे मग मी हलकंसं पाणी जास्त घालते. पण तुम्हाला आणखी जर तो घट्ट हवा असेल तर 3 कपाच्या ऐवजी 2.5 कप तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. झटपट टोमॅटो भात करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड रवा, 1 चमचा साजूक तूप, 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा चणा डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा, 1 चमचा किसलेलं आलं, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, पाणी, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, कोथिंबीर. जाड रवा तूप घालून घेत भाजून घ्यायचा. आता गरम तेलात काजू तळायचे. आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत चणा डाळ, उडीद डाळ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि कांदा परतून घेत यात आलं आणि टोमॅटो घालायचा. परतून घेत यात पाणी, मीठ आणि हळद घालायची. एक उकळी आली की यात रवा घालायचा आणि यात वर तूप घालायचं आणि मंद आचेवर झाकण ठेवून शिजवायचं. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला झटपट टोमॅटो भात तयार. आज आपण ना मस्त अशी झणझणीत गावरान थाळी कशी बनवायची ते बघतोय. सगळ्यात आधी आपण बनवतोय पेंडपाला. तर पेंडपाला आहे ना मराठवाड्यात वेगळ्या पद्धतीने करतात, पंढरपूरला वेगळ्या पद्धतीने करतात, सोलापूरला वेगवेगळ्या पद्धतीने करतात. सो प्रत्येक भागाची पद्धत वेगळी आहे. तर आज मी ना तुरडाईचा पेंडपाला इथे बनवत आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी घ्यायची अर्धा कप तूर डाळ आणि ही तूर डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत पाण्याखाली कमीत कमी 3 ते 4 वेळा. आणि डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि डाळ सोक करण्यासाठी साधारण एक अर्धा तास बाजूला ठेवून द्यायची. कुकरमध्ये आपण हा डायरेक्ट पेंडपाला बनवतोय. चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात सगळ्यात आधी मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी मस्त तडतडू लागली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा. आणि मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेऊ. आता कांद्याला हलकासा असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात लसूण मिरचीचा ठेचा. त्यासोबत यामध्ये जाईल हळद पाव चमचा. मिक्स करून हे सगळं एकत्र मिनिटभर परतून घेऊया. आता हा मसालाही छान परतून घेतलेला आहे. यामध्ये आपण आता ही भिजवलेली डाळ घालू. छान मिक्स करायची. आता ही डाळ छान मसाल्यामध्ये कोट करून झाली की यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, पाणी. पाणी अगदी थोडंसं घालायचंय, खूप पाणी घालायचं नाहीये. आपल्याला याचं वरण करायचं नाहीये, पेंडपाला बनवायचा, सुकी डाळ बनवायची. आणि आता झाकण लावायचं आणि शिट्टी वगैरे काढायची गरज नाहीये. मीडियम हीटवर फक्त एक 10 मिनिटं ही डाळ आपण वाफवून घेतो. हे आता चेक करा. येस, मस्त. तुम्ही बघू शकाल ही छान शिजली आहे डाळ. कुकरच्या बेसला चिकटलेली पण नाही, मस्त दिसते. आणि आता या स्टेजला यामध्ये घालतोय 1 चमचाभर खुरसणीची चटणी, कारळाची चटणी असंही त्याला म्हटलं जातं, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे करूयात मिक्स. आणि आता आपला हा पेंडपाला पण छानपैकी बनवून तयार आहे. झटपट पेंडपाला करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप तूर डाळ, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, हिंग, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव चमचा हळद, मीठ, पाणी, 1 चमचा कारळाची चटणी, कोथिंबीर. तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजवायची. आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता यात लसूण मिरचीचा ठेचा, हळद आणि यात भिजवलेली डाळ, मीठ आणि थोडं पाणी घालायचं आणि ही डाळ वाफवून घ्यायची. आता यात कारळाची चटणी आणि कोथिंबीर घालायची. झाला आपला झटपट पेंडपाला तयार. आता आपण बनवूयात झिरकं. झिरकं बनवण्यासाठी तव्यामध्ये सगळ्यात आधी घ्यायचे पाव कप शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे. हे हलकेसे भाजून घेऊयात आधी
शेंगदाणे हलकेसे भाजत आले की यामध्ये आपण घालतोय पांढरे तीळ, त्याचसोबत सुकं किसलेलं खोबरं 1 चमचाभर. आणि हे आता तीनही जिन्नस एकत्र भाजून घेऊयात हलकेसे. आणि ते हे सगळे जिन्नस छान असे एकसारखे भाजून झालेले आहेत. आता गॅस बंद करूयात, हे थंड करून घेऊया. भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे. आता याची आपण पूड करून घेऊया. झिरकं बनवण्यासाठी इथे मी चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये जाईल सगळ्यात आधी जिरं मस्त फुललं पाहिजे. त्याचबरोबर जाईल हिंग आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा मिक्स करूयात आणि मिनिटभर हा ठेचा परतून घेऊया. आता हे छान परतून झालं की ही जी पेस्ट आपण करून घेतली आहे, शेंगदाणे, तीळ आणि खोबरं, ही पेस्ट यामध्ये घालूयात, मिक्स करूयात. आता यामध्ये घालूयात वाटलेली कोथिंबीर. खूप सारी कोथिंबीर घ्यायची, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची अशी पेस्ट करून घ्यायची. थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणं इतपत. झिरकं थोडंसं पातळसरच असतं, अजिबात दाटसर नसतं. आता याला छान एक 7 ते 8 मिनिट आपण उकळून घेऊयात. मस्त असा खमंग सुवास येतो आणि इथे आपलं झिरकं पण बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल रंग सुरेख आलेला आहे, कन्सिस्टन्सी भन्नाट आहे. झटपट झिरकं करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप कच्चे शेंगदाणे, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 मोठा चमचा किसलेलं सुकं खोबरं, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 चमचा लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, पाणी, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. आता झिरकं करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेत त्यात तीळ, सुकं खोबरं भाजून घ्यायचं आणि त्याचं वाटण करायचं. आता गरम तेलात जिरं, हिंग, लसूण मिरचीचा ठेचा आणि तयार केलेली शेंगदाणा, तीळ आणि खोबऱ्याची भरड यात घालायची आणि परतायची. आता यात वाटलेली कोथिंबीर आणि पाणी घालायचं आणि याला उकळी काढायची. झालं आपलं झटपट गावरान झिरकं तयार. गावरान थाळी इथे आपली बनवून तयार आहे. भन्नाट दिसतीये. हे अगदी फटाफट होणारे पदार्थ आहेत. कधी तुम्हाला भाजी आणायला वेळ नसेल, घरातल्या भाज्या संपल्या असतील, तर हा पेंडपाला, हे झिरकं फटाफट बनवून तयार होतं. आज आपण हॉटेलमध्ये मिळतो तसाच अगदी जाळीदार मऊसूत दहीवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप, इव्हन त्याची चटणी पण कशी बनवायची तेही बघतोय. बाउल घेतलेला आहे. यामध्ये घालायची 1 कप उडदाची डाळ, पुरेसं पाणी घालून घ्यायचं, मिक्स करूया आणि हे 3 ते 4 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायची. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये ही डाळ 3 तास आपण भिजवून घेणार आहोत. चिंच गुळाची गोड चटणी कशी बनवायची ते बघूयात. अतिशय सोपी पद्धत आहे. बाउलमध्ये घ्यायची अर्धा कप चिंच. अर्धा कप चिंच आहे तर 1 कप गूळ इतका गूळ लागतो, कारण चिंच आंबट असते. यामध्ये पाणी घालायचं आणि हे एकत्र मुरण्यासाठी 1 तासभर ठेवून घ्यायचं. आता इथे चिंच गूळ छान असं मी मुरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल. आता हे असंच हाताने चुरून घ्यायचं. इथे छोटीशी कढई घेतली कारण चटणी अगदी कमी प्रमाणात आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित असं स्ट्रेन करून घेऊया. आता गॅस सुरू करते आणि हे यामध्ये घालूयात जिरपूड, लाल तिखट, काळं मीठ आणि नेहमीचं मीठ. हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि या मिश्रणाला फक्त 1 उकळी काढून घ्यायची. खूप शिजवायची गरज नाही, 1 फक्त उकळी काढून. मिश्रणाला छान उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा. हे आत्ता जरी हलकंसं पातळ वाटलं असलं तरी यामध्ये गूळ आहे. थंड झालं की हे मस्त दाटसर होतं आणि ही चटणी थंड झाली की एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 3 महिने व्यवस्थित टिकते. झटपट चिंच गुळाची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप चिंच, 1 कप गूळ, पाणी, 1 चमचा जिरेपूड, लाल तिखट, काळं मीठ, मीठ. आता चिंच गूळ एकत्र करून घेत पाणी घालून भिजवायचे आणि एकजीव करून घेत गाळून घ्यायची. आता यात जिरेपूड, तिखट, काळं मीठ आणि चवीप्रमाणे मीठ घालत याला उकळी काढायची. झाली आपली झटपट गोड चटणी तयार.
हिरवी चटणी बनवूयात, तिखट चटणी. सगळ्यात आधी घ्यायचं आहे डाळवं मिक्सरच्या भांड्यामध्ये, एखादी हिरवी मिरची आणि एक लसूण पाकळी, दॅट्स इट. आणि हे मिक्सरमध्ये सगळ्यात आधी याची पूड करून घेऊया. तर ही छान पूड तयार आहे. तर यामध्ये घालूयात कोथिंबीर आणि मीठ चवीपुरतं, थोडंसं पाणी आणि सरसरीत अशी ही पेस्ट तयार करून घेऊ. आणि ही चटणी पण बनवून तयार आहे. वा, तुम्ही बघू शकाल मस्त अशी एकसंध झालेली आहे आणि रंगही सुरेख आलाय. झटपट हिरवी चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: पंढरपुरी डाळ, एक हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, पाणी. हिरवी चटणी करण्यासाठी डाळवं आणि हिरव्या मिरचीची पूड करायची. आता यात कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून परत वाटायची. झाली आपली झटपट हिरवी चटणी तयार. दही वड्यासाठीचं दही बनवून घेऊयात. तर त्यासाठी ना दही फेटत बसलं की खूप वेळ जातो. सो सरळ एक गाळणी घ्यायची मोठी आणि त्यातून आहे ना दही असं हे स्ट्रेन करून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या मोडतात आणि हे छान असं क्रीमी होतं, फार मेहनत न घेता. इथे तुम्ही बघू शकाल दही ऑलरेडी हॉटेलमध्ये दही वडा मिळतात जसं क्रीमी असतं ना तसं परफेक्ट झालंय. त्यामध्ये एक मोठा चमचा साखर, थोडंसं मीठ घालायचं आणि हे फेटून थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून ठेवायचं. झटपट दही वड्याचं दही करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दही, एक मोठा चमचा साखर, मीठ. आता दही अशा पद्धतीने गाळून घेत फेटून घ्यायचं. आता यात साखर आणि मीठ घालायचं. झालं आपलं दही तयार. उडदाची डाळ इथे मी 3 तास व्यवस्थित भिजवून घेतली. तुम्ही बघू शकाल डाळ छान फुललेली आहे. आता पाण्याचा अजिबात वापर न करता ही डाळ आहे ना उपसून घ्यायची या पाण्यातून आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. जितकी शक्य असेल तितकी बारीक ही दळून घ्यायची, पाण्याचा कमीत कमी वापर करून. आता हे मिश्रण आहे ना छान दळून घेतलंय. तुम्ही बघू शकाल पाण्याचा अगदी कमीत कमी वापर केलेला आहे. मस्त अशी दाटसर पेस्ट तयार आहे आणि फाईन पेस्ट करायची, ओबडधोबड यासाठी नाही ठेवायचं. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढूया आणि आता याच पद्धतीने सगळी डाळ दळून घ्यायची. मिश्रण तयार आहे, वाटून एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि हात किंवा चमचा घ्यायचा आणि हे छान आहे ना असं फेटून हलकंसं करून घ्यायचं. बेसिकली त्यामध्ये ना हवा भरली गेली पाहिजे, एअर बबल्स त्यामध्ये ट्रॅप झाले पाहिजेत. सो एक 5 मिनिट तरी हे एकसारखं आपण असं फ्लफी करून घेतो. आता हे मिश्रण आहे ना क्रीम फेटतो ना तसं फ्लफी झालं आहे. तुम्ही बघू शकाल एकदम हलकं झालेलं आहे, लाईट आणि फ्लफी, आणि त्यावर छान ग्लेज पण आला जसा क्रीमवर येतो, व्हिप क्रीमवर. आता हे तळायचं. तर तळण्यापूर्वी काय करायचं, काय एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचं, रेग्युलर पाणी. हात त्यामध्ये उडवायचा, खूप पचपचित नाही ठेवायचं, पण हात थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि हे मिश्रण घ्यायचं. याने काय होतं ना मिश्रण हाताला चिकटत नाही आणि याचा छान असा गोलसर वडा तयार होतो. आणि हे आता तेलामध्ये सोडूयात. तेल गरम झालेलं आहे. सो जेव्हा आपण वडे तळतो ना उडदाच्या डाळीचे किंवा साबुदाणा डाळीचे, तेव्हा हे वडे ना कायम मीडियम हीटवर तळायचे. याचं कारण असं आहे, खूप मंद आचेवर तुम्ही जर तळत बसला तर यामध्ये ना पाण्याचा अंश खूप असतो, उडदाची डाळ किंवा साबुदाणा वडा. आणि मग काय होतं, खूप वेळ तळत बसलं तर त्यामध्ये हीट जनरेट होते आणि वडा मग फुटतो. ते टाळण्यासाठी मीडियम हीटवर हे वडे तळून घ्यायचे. आता जे वडे आपण अगदी सुरुवातीला घातलेत त्याला छान असा एकसारखा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेला आहे. सो जसे जसे तळून होतील तसे तसे आपण बाहेर काढूयात. क्या बात आहे. आणि हे काढूयात आता टिश्यू पेपरवर. आता हे जे वडे आपण तळून घेतले आहेत, इथे बाउलमध्ये मी पाणी घेतलंय. या पाण्यामध्ये हे वडे डीप करून ठेवायचे. ही अत्यंत गरजेची स्टेप आहे. यामुळे काय होतं, यातलं एकतर तेल आहे ते सगळं निघून जातं. ॲट द सेम टाईम वडे ना छान जसे हवे तसे मऊसूद होतात. सो एक अर्धा तास तरी हे डीप करून पाण्यामध्ये ठेवूयात. वडे छान मुरलेले आहेत, अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाला, तुम्ही बघू शकाल. आता जितकं शक्य असेल तितकं यातलं पाणी ना पूर्ण काढून घ्यायचं, पण वडा तुटला नाही पाहिजे पाणी काढत असताना. आणि हा वडा बाजूला ठेवूया.
तर याच पद्धतीने सगळ्या वड्यांमध्ये हे बघा खूप पाणी निथळलं जातं यातलं. जितकं शक्य आहे तितकं पाणी काढून घ्यायचं. झटपट वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप उडीद डाळ, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, पाणी. उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेत साधारण 3 तास भिजवून घ्यायची. आता पाणी निथळून घेत बारीक वाटून घ्यायची. आता यात चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण फेटून घ्यायचं. आता अशा पद्धतीने वडे करायचे आणि सोनेरी रंगावर तळायचे आणि पाण्यात साधारण अर्धा तास भिजवायचे आणि यातलं पाणी निथळून घ्यायचं. झाले आपले झटपट वडे तयार. चला आता आहे ना हे सर्व करूया. सर्व कसं करायचं तर शक्यतो दही वडा आहे ना आधीच दह्यामध्ये बुडवून नाही ठेवायचे. ही सगळी स्टेप करून ठेवायची. वडे पाण्यामध्ये घालून ठेवायचे, पाण्यातून काढून ठेवायचे आणि जेव्हा सर्व करायचं तेव्हा दही त्यामध्ये घालायचं. सो इथे बेसला थोडंसं दही मी घालून घेते. तुम्हाला हवं असेल तर थोडं आणखी दही पातळसर करू शकता, पण माझ्यासाठी हे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता यावर ठेवूयात वडा. आता या वड्यांवर पुन्हा घालायचं हे मस्त असं दाटसर दही. यावर घालूयात चिमूटभर जिरेपूड, थोडंसं लाल तिखट, हिरवी चटणी जी आपण तयार करून घेतली होती आणि चिंच गुळाची चटणी. क्या बात आहे. आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे, दिसायला छान दिसतं. मग शेव पण घालू शकता तुम्ही. आणि इथे मस्त आपला असा थंडगार दही वडा बनवून तयार आहे. भन्नाट रेसिपी आहे. आज आपण सुरळीची वडी कशी बनवायची ते बघतोय. ही वडी बनवण्यासाठी जास्त मेहनत नाही आहे. न तुम्हाला कुकरमध्ये करायचे, त्यामुळे कुकर खराब नाही होणार. पॅनमध्ये करायचे, पॅन नाही खराब होणार आणि वेट करावं नाही लागणार. एक सुरळीची वडी बनवायची, मग ती फोल्ड करायची, मग ती ठेवायची. तर कढईमध्येच आपण सगळे जिन्नस मिक्स करणार आहोत आणि त्यामध्येच ही वडी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी घ्यायचं आहे 1 कप दही. 1 कप दहीला 1 कप पाणी. सो बेसिकली आपल्याला हे ताक बनवून घ्यायचं आहे. 2 कप इथे तुम्ही घरी बनवलेलं ताक जरी वापरलं तरी चालेल. यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ आणि मिरचीचा ठेचा. हे आता छान मिक्स करूया. हे छान व्यवस्थित कंबाईन करून झालं की यामध्ये घालूयात 1 कप चणा डाळीचं पीठ किंवा बेसन आणि अर्धा चमचा हळद आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या राहायला नाही पाहिजेत बेसनच्या. आधी एकजीव करून घेऊयात सगळं. आता हे व्यवस्थित कंबाईन करून झालं की गॅस सुरू करूयात. मध्यम आचेवर हे मिश्रण आहे ना छान असं एकत्र शिजवून घ्यायचं. जोवर याचा छान असा दाटसर गोळा नाही होत तोवर. हार्डली 8 ते 10 मिनटाची ही प्रोसेस आहे. त्यापेक्षा जास्त वेळ नाही लागत. फक्त खूप हाय हीटवर करू नका, मीडियम हीटवरच ही प्रोसेस करा. एक जेमतेम 2 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल हा मस्त असा घट्ट गोळा व्हायला सुरू झालेला आहे. हे असंच एकसारखं मिक्स करत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालं आणि तुम्ही बघू शकाल ऑलमोस्ट आता हा होत आलेला आहे. आणखी एक 3 ते 4 मिनिटात हा मस्त असा घट्टसर गोळा बनवून तयार होईल. आणि जेमतेम आता इथे 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. हा गोळा बघा एकजीव झाला आणि छान याला ग्लेज आली आहे. आता काय करायचं, यातलं आहे ना थोडंसं मिश्रण इथे एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात. हार्डली 1 चमचा आणि हे असं स्प्रेड करून घ्यायचं. स्प्रेड करून झालं की हे मिश्रण हलकंसं थंड करून घेऊयात. आणि आता हलकंसं थंड झालं की तुम्ही इथे बघू शकता याचा छान असा रोल होतोय. परफेक्ट. छान असा रोल झाला याचा अर्थ आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे. आता इथून पुढची स्टेप आहे ना आपल्याला खूप फास्ट करायची. हे मिश्रण थंड करून नाही घ्यायचं. आता खूप भांडी पडतात सुरळीची वडी करायची म्हटल्यावर, ते नको व्हायला म्हणून काय करू शकता तुम्ही, एक मोठा थाळा घ्या, थोडासा खोलगट. इथे मी हा ट्रे घेतलेला आहे. आधी सगळ्यात आधी आतली बाजू आहे ना, आतल्या बाजूवर हे पीठ घालायचं आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचं. आता हे एक बाजू ना छान अशी स्प्रेड करून झाली की हे उलटं व्हायचं. हे नाही पडत अजिबात. आणि ही खालची बाजू आहे यावर पण हे मिश्रण सगळं आता घालून घेऊयात.
आणि तुम्हाला असं वाटलं की मिश्रण आपलं थंड झाल्यावर थिक झालंय, दाटसर झालंय, तर काही नाही, 1 चमचाभर पाणी घालायचं, पुन्हा शिजवून घ्यायचं. आणि आता हे 5 मिनिट आपण फक्त थंड करून घेऊ. सुरळीची वडी आपली थंड होते तोवर आपण त्यावर जी फोडणी घातली जाते ती फोडणी बनवूयात. तर इथे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालते मोहरी, 1 चमचा मोहरी. मोहरी मस्त फुलली पाहिजे. मोहरी मस्त तडतडतीये. आता गॅस बंद करते म्हणजे फोडणी आपली करपत नाही. यामध्ये घालूयात जिरं, चिमूटभर हिंग आणि तीळ. फोडणी आता आपली बनवून तयार आहे. मस्त छानपैकी थंड झालेलं आहे. आता वडी पाडायला घेऊयात. आता हलक्या हाताने ही वडी उचलायची आणि रोल करायची. परफेक्ट आहे की नाही सोपी? मस्त. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही वडी बनवून तयार होते. अगदी इझिली रोल करता येते. याच पद्धतीने सगळ्या वड्या मी काढून रोल करून घेते. ट्रेच्या वरच्या बाजूची वडी मी काढून घेतलेली आहे. आता उलटवूयात. येस, परफेक्ट. तुम्ही बघू शकाल छान राहिलेले आहेत. तुम्ही बघू शकाल किती इझिली स्लाइड होतात या वड्या. सुरळीची वडी इथे बनवून तयार आहे. भन्नाट दिसते. तुम्ही बघू शकाल फार काही त्रास नाही आहे. परफेक्ट जर तुम्ही हे मेजरमेंट्स फॉलो केले तर ही अशी मस्त मऊ लुसलुशीत सुरळीची वडी बनवून तयार होते. या प्रपोर्शनमध्ये साधारणपणे एक 20 ते 24 मीडियम साईजच्या सुरळीच्या वड्या बनवून तयार होतात. झटपट सुरळीची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दही, पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 कप बेसन, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर. दह्यात पाणी, मीठ, मिरचीचा ठेचा एकत्र करत त्यात बेसन, हळद घालून गाठी न पडता मिसळून घ्यायचं. आता मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं ढवळत घट्ट होईपर्यंत शिजवायचं. आता एका ताटात चमच्याने थोडं मिश्रण पसरवायचं आणि थंड झाल्यावर रोल करायचा. व्यवस्थित रोल झाला म्हणजे मिश्रण योग्य शिजलंय. आता लगेच बाकीचं मिश्रण देखील ताटात पसरवून घेत थोडं थंड झाल्यावर त्याच्या वड्या तयार करायच्या. आता मोहरीच्या फोडणीत जिरं, हिंग, तीळ घालायचे आणि ही फोडणी तयार केलेल्या वड्यावर घालायची आणि यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली झटपट सुरळीची वडी तयार.